प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मिक्स भाजी आणि त्यासोबत पालकाच्या पुऱ्या बघणार आहोत. तर आधी भाजी करून घेऊया. भाजीसाठी माझ्याकडे जेवढ्या भाज्या अवेलेबल होत्या तेवढ्या मी घेतल्या, त्या दाखवते मी तुम्हाला. इथे फरसबी घेतली फ्रेंच वाल अर्धी वाटी, 1 वाटी दोडका बारीक कापून घेतलाय, 2 बटाटे बारीक कापून घेतलेत, काप करून घेतलेत. त्यानंतर अर्धी वाटी वाटाणे घेतले, 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले, 1 कांदा बारीक चिरून घेतला, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा मोहरी, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हळद, 1 चमचा सब्जीचा मसाला आहे, हा रेडीमेड घेतला आहे मी, आणि 1 चमचा लाल तिखट, आणि कोथिंबीर चिरून घालणार आहोत. कोथिंबीर आपण चिरून घालणार आहोत, आणि हिंग घालायचा आहे थोडासा, आणि चवीप्रमाणे मीठ. तर सुरुवात करूया. कढईत तेल तापायला ठेवलं मी. अशा पळीने 3 पळ्या तेल घेतलेलं आहे. जिरं घालूया, मोहरी, आलं लसणाची पेस्ट घालूया, टोमॅटो, मसाले घालूया, हळद, मिरची, हिंग पाव चमचा घालायचा. मसाला छान परतून घ्यायचा आणि मग भाज्या टाकून द्यायच्या त्यात. यातच आपण आधी बटाटे घालूया. बटाटे छान यात परतून घेऊया. वाटाणा, फरसबी, दोडका, चवीप्रमाणे मीठ. कोथिंबीर घालूया, आणि शिजण्यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा. थोडी रस्सा भाजी करणार आहोत आपण पुरी सोबत. आता हे मंद गॅसवर झाकण ठेवून छान शिजू द्यायचं. आता आपण पुरीचं साहित्य बघूया. झाकण ठेवूया, मंद गॅसवर शिजू द्यायचं. आता पालक पुरीचा मसाला बघूया. इथे मी 1 जुडी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. शक्यतो तुम्ही बारीक पानांचाच पालक घ्यायचा आहे, तो गावठी पालक असतो, चवीला छान असतो. तर इथे मी छोटी जुडी होती, 1 जुडी घेतली, स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली. त्यानंतर 4 हिरवी मिरची बारीक कापून घेतली, 1 इंच आलं घेतले, 9-10 पाकळ्या घेतल्या लसणाच्या, 1 चमचा जिरे घेतले. हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे पालकासोबतच. आणि पिठामध्ये टाकण्यासाठी 1 चमचा ओवा घेतलाय, चुरडून घेतले हातावर, 1 चमचा तीळ घेतलेत, पाव चमचा हिंग, आणि अर्धा चमचा हळद. आणि जेव्हा आपण पालकाची प्युरी करू
त्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ घेऊन मळून घ्यायचं. हे गव्हाचं पीठ आहे. इथे मी 3 वाट्या, आपली जेवणाची वाटी त्या हिशोबाने घेतलेलं आहे, त्या प्रमाणाने. तर आपण बघूया किती लागतं ते मी तुम्हाला सांगते. आणि चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. तर आता असं मिक्सरचं भांडं घ्यायचं. बिगिनर्ससाठी सांगते मी. आणि अशी भाजी टाकायची त्यात चिरलेली. आणि हे सर्व साहित्य मिरची, आलं, लसूण आणि जिरे आणि थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरमध्ये करून घ्यायचं. याची प्युरी करायची. अशा प्रकारे प्युरी करून घ्यायची. आता हे सर्व आपण परातीत ओतणार आहोत. आणि यात पाणी घालून हे पाण्याचा वापर आपण पीठ मळायला करणार आहोत, लागेल तसं. आता यात तीळ घालूया, हिंग, ओवा आणि हळद. आता मी सुरुवातीला 1 वाटी पीठ घेते. आणखी 1 वाटी घेते, म्हणजे आपल्याला मिठाचं प्रमाण कळेल. मीठ घालूया. आणि थोडंसं तेल. आणखी पीठ लागत असेल तर आपण घ्यायचे आणखी. आता मी हळूहळू मळून घेते आणि मग तुम्हाला सांगते मला किती पीठ लागले ते. हे बघा, पीठ मळून तयार आहे. अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं. आणि 3 वाट्यांपैकी अर्धी वाटी पीठ माझं उरलेलं आहे, म्हणजे 2.5 वाटी पीठ लागले. आणि तुम्हाला जास्त जर करायच्या असतील पुऱ्या तर तुम्ही आणखी पातळ करू शकता प्युरी आणि पीठ जास्त घेऊ शकता. आणि ह्यापेक्षा पण कमी हवं असेल तर थोडीशी घट्ट प्युरी करायची. आता माझं हे मिक्सरचं भांडं धुवून घेतलं तुम्ही, त्यात एवढं पाणी उरलेलं आहे. आता हे पाणी फेकण्यापेक्षा आपली भाजी शिजत आहे त्यात टाकून द्यायचं. तर आता पुरीसाठी मी तेल तापत ठेवले. पुरी करायला घेऊया. आपल्याला असं छोटे छोटे उंडे करून घ्यायचे. तुम्हाला जितकी मोठी पाहिजे त्या हिशोबाने थोडंसं पिठात बुडवून घ्यायचं. अशा प्रकारे थोडी मध्ये जाडच ठेवायची, साईडला पातळ लाटायची. शक्यतो पीठ कमीच लावायचं. दोन 3 पुऱ्या लाटून घेऊया. तेल तापले तर पुरी टाकते मी. अशी कडेकडेने दाबायची, म्हणजे त्यामध्ये ते छान. हे बघा, अशा प्रकारे टम्म फुगतात. हे बघा, अशा प्रकारे आपण तळून घेऊया. आता पुढे भाजी पण आपली तयार आहे. मी आता तुम्हाला डिश सर्व करून दाखवते. चला तर मग बघू शकता आपली पुरी भाजी अतिशय सुंदर झालेल्या आहेत. पुऱ्या पण टम्म फुगलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. नुसती पालक पुरी सुद्धा अतिशय छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ही मिक्स भाजी अतिशय छान झालेली आहे, नक्की ट्राय करा. तुम्हाला मी एक फोडून पण दाखवते. हे बघा, अतिशय सुंदर पुरी होते.
तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.